अपडेट न्यूज. यश हे वारशाने मिळत नाही, तर ते स्वकष्टाने खेचून आणावं लागतं. हे यवतमाळच्या वैष्णवी विनोद नाईक हिने सिद्ध करून दाखवलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नगररचना विभाग परीक्षेत यश मिळवून वैष्णवीने थेट क्लास 1 राजपत्रित अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. सोशल मीडियाचा त्याग आणि जिद्द वैष्णवीचं हे यश थक्क करणारं आहे. स्पर्धा परीक्षेच्या काळात तिने स्वतःला अभ्यासासाठी झोकून दिलं होतं. 16 ते 17 तास अभ्यास, दिवसाचा बहुतांश वेळ केवळ पुस्तकं आणि नोट्समध्ये व्यतीत केला. सोशल मीडियाचा त्याग, अभ्यासात अडथळा नको म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपपासून ती पूर्णपणे दूर राहिली. सण उत्सव आणि मित्रमैत्रिणींच्या कार्यक्रमांना फाटा देऊन तिने स्वतःला एका खोलीत बंद करून केवळ ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. मुलीने घेतलेल्या अपार कष्टाचे आज चीज झाले आहे, अशी भावना वैष्णवीचे वडील विनोद नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. अवघ्या 25व्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवू लागला. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींसाठी वैष्णवी आता एक प्रेरणास्थान बनली आहे. संपादक सय्यद मोती. नमस्कार सर्वांना. आज MPSC टाउन प्लॅनिंग एक्झाममध्ये यश मिळवून एक राजपत्रित अधिकारी बनून आज मी तुमच्यासमोर उभी आहे. यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते. हे यश फक्त माझंच नाही, तर माझ्या आई वडिलांचं, माझ्या बहीण भावांचं, माझ्या शिक्षकांचं आणि प्रत्येक व्यक्ती ज्याने माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा आहे. हा प्रवास सोपे नव्हता. अत्यंत संघर्षाचा, चढउताराचा आणि मेहनतीचा होता. अनेकदा आत्मविश्वासही खचायला झाला, परंतु त्या काळात मी फक्त स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःवर विश्वास ठेवला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला मी एवढंच सांगू इच्छिते की वेळ ही कठीण असू शकते, पण ती नेहमीसाठी नसते. आणि यश हे कधी कधी आपल्याला उशिरा मिळतं, पण ते योग्य वेळेत मिळतं. त्यामुळे स्वप्नही मोठी ठेवा, संयम ठेवा आणि भरपूर मेहनत करा. आणि स्वतःची तुलना ही कधीच दुसऱ्यांशी करू नका, कारण प्रत्येकाची यशाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची वाट ही वेगळी असते. त्यामुळे तुमचा आजचा संघर्ष हाच तुमचा उद्याचा अभिमान बनणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद. माझ्या मुलीने आज जे यश मिळवलेलं आहे तो क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावूक आहे. तिने खूप मेहनत, संघर्ष, संयमाने हा प्रवास पूर्ण केलेला आहे. अनेक अडचणी आल्या, पण तिने कधी हार मानली नाही. तिच्या जिद्दीवर, मेहनतीवर मला नेहमीच विश्वास होता. आई म्हणून माझं मन तिचं यश पाहून भरून येते. तिचं आयुष्य नेहमी आनंदी, सुखी पाहूनच हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.